हॅलो माझ्या प्रिय सखींनो आणि मैत्रिणींनो आणि सुगरणींनो, ऑल सुगरणींनो. म्हणायलाच पाहिजे, आपलं कौतुक आपणच नाही करणार तर कोण करणार, नाही का? आणि बघा ना, आपण कोणताही पदार्थ बनवला की त्याच्यामध्ये एकदम जीव ओतून तो पदार्थ रेडी करतो किंवा तयार करतो. का तर आपल्या प्रियजनांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या घरच्यांसाठी तो पदार्थ रेडी करण्यात, त्याच्यामध्ये जीव ओतून एकदम आपण तो रेडी करण्यामध्ये आपण गुंतलेलो असतो. आणि तो इतका मन लावून करतो की तो त्याच्यामध्ये आपलं इतकं प्रेम भरभरून टाकतो आपण की तो इतरांना, आपल्या घरच्यांना आवडलाच पाहिजे म्हणून. आणि जेव्हा ते तृप्त मनाने जेवतात तेव्हा आपलं कुठं मन शांत होतं, हो की नाही? आणि प्रत्येक स्त्रीचं हेच तिच्यामध्ये गुण असतो की बाबा, मी जो पदार्थ बनवते ना तो प्रत्येकाला आवडलाच पाहिजे आणि आवडीने त्यांनी खाल्लाच पाहिजे. मग जेव्हा तो एखादा माणूस खातो तेव्हा त्याचं मन तृप्त होतं, तेव्हा आपलाही आत्मा शांत होतो. म्हणजे आपल्याला भूक लागलेली असते पण ती पोटातली, आणि जे आपल्या आत्म्याला एखादा माणूस जेवण केलं त्याने तर आपल्याला किती छान वाटतं, किती गोड वाटतं, हो की नाही? मग चला, मी आज बनवलं होतं वरणफळ. हे बघू शकताय तुम्ही. अर्धानी मात्र व्हिडिओ माझा असं निघून गेलेला आहे. आणि हे बघा, मी डाळ शिजायला घातली होती तुरीची, त्याच्यामध्ये टाकलं होतं मी टोमॅटो आणि मिरची आणि तुरीची डाळ ती धुवून घेतली, कुकरला लावली, 4-5 शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्तपैकी त्याचा गाळ झाल्यानंतर त्याला फोडणी दिलेली आहे. इकडं कणिक मळून घेतलं. कणिकमध्ये मी काहीच घातलं नाही, फक्त मीठ टाकून मळून घेतलेलं आहे. जे बॅचलर आहेत किंवा नवीन लग्न झालेल्या मुली आहेत किंवा त्यांना अजिबात स्वयंपाक वगैरे येत नाही, तर म्हणजे हे आपण कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये आपण हे बनवू शकतो. जास्त काही नाही, फक्त तुरीची डाळ, टोमॅटो आणि मिरची टाकून मी कुकरला लावून घेतली. 4-5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. पाणी वगैरे, हळद, पाणी आणि आपलं मिरची आणि टोमॅटो टाकून मी त्याची फोडणी टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी इकडं फोडणी दिलेली आहे त्याला. सॉरीमध्ये काहीतरी चुकते, मुलं त्रास देतात म्हणजे माझं लक्षच गेलेलं नाही आहे. आणि इकडे बघा, मी किती छान प्रकारे वरणफळ बनवलेलं आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलंच आहे, सांगण्याची काही गरजच नाही आहे मेन म्हणजे. आणि माणसाला काय म्हणतात ते सांगण्यापेक्षा इशाऱ्यावरूनच सगळं समजतं. आणि तसे मी यासोबत खाण्यासाठी ना मस्तपैकी असे पापड तळलेले आहेत बरं का, खूप छान लागले, एकदम यम्मी. आणि बॅचलर जर का तुम्ही असाल किंवा आपल्यासोबत आई नाही आहे, बहीण नाही आहे, कोणी नाही, आपल्याला एकट्याला करून खायचं आहे, तर तुम्ही हे छान प्रकारे करून खाऊ शकता. काही जास्त साहित्य अजिबात लागत नाही. तर चला, रेडी झालेलं आहे माझं. बाय बाय, टाटा.